मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोकांकडे पैसा चुंबकीय शक्तीसारखा का आकर्षित होतो? त्यांच्याकडे असं काय गुपित आहे जे इतरांकडे नाही? जगप्रसिद्ध लेखिका रोंडा बर्न म्हणतात की श्रीमंती ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, तर ती एका विशिष्ट मानसिकतेचा आणि सवयींचा परिणाम आहे. आज आपण एका अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत जो पुढच्या 21 दिवसांत तुमच्या आर्थिक आयुष्याचा चेहरामोहरा बदलून टाकू शकतो. हे केवळ एक पुस्तक नाही, तर ही एक मॅजिकल सिस्टीम आहे. जर तुम्ही तुमच्या खिशातल्या पैशांवरून सतत चिंतेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजपासून तुमची श्रीमंतीकडे वाटचाल सुरू होणार आहे. भाग 2. 21 दिवसांचे आव्हान. रोंडा बर्न यांच्या द सिक्रेट नंतर हे पुस्तक पैशांच्या आकर्षणावर म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉर वेल्थ यावर आधारित आहे. लेखिका सांगतात की ब्रह्मांडात पैशांची कमतरता नाही, अडथळा हा तुमच्या मनात आहे. काउंटडाऊन टू रिचेस हे पुस्तक आपल्याला 21 अशा सवयी शिकवते ज्या तुमच्यातील अभावाची भावना काढून समृद्धीची भावना निर्माण करतात. भाग 3. आता आपण पाहूया सविस्तर 21 दिवसांच्या सवयी. दिवस 1. तुमच्याकडे असलेल्या पैशांसाठी कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड फॉर युअर मनी. लेखिका रोंडा बर्न या पहिल्या दिवसाची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांताने करतात. ज्यांच्याकडे कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड आहे त्यांना अधिक दिले जाईल आणि ते समृद्ध होतील. पण ज्यांच्याकडे कृतज्ञता नाही त्यांच्याकडे जे काही आहे ते देखील काढून घेतले जाईल. हा विश्वाचा नियम पैशांच्या बाबतीतही तितकाच लागू होतो. 1. अभावाकडून समृद्धीकडे प्रवास. बहुतेक लोक पैशांच्या बाबतीत नेहमी अभावाचा विचार करतात. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत किंवा महागाई किती वाढलीये अशा तक्रारींमुळे तुम्ही कळत नकळत पैशांना स्वतःपासून दूर ढकलत असता. रोंडा बर्न सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे सध्या असलेल्या पैशांबद्दल कृतज्ञ होत नाही तोपर्यंत तुमचे आर्थिक आयुष्य बदलणार नाही. 2. भूतकाळातील पैशांचे स्मरण. आज तुमच्या खिशात किती पैसे आहेत यापेक्षा महत्त्वाचे हे आहे की तुमच्या आजवरच्या आयुष्यात तुम्हाला किती मदत मिळाली आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते, तरीही तुमचे जेवण, कपडे आणि राहण्याचा खर्च कोणीतरी केला. तुमच्या शाळेची फी आणि पुस्तकांचे पैसे कोठून तरी आले. तुम्हाला लागणारी औषधे किंवा खेळणी कोणीतरी विकत घेतली. या सर्व गोष्टी पैशांमुळेच शक्य झाल्या. जरी ते तुमचे पैसे नव्हते तरीही त्या पैशांचा लाभ तुम्हाला मिळाला. या सर्व विनामूल्य मिळालेल्या सुविधांसाठी मनापासून कृतज्ञ व्हा. 3. जादुई सराव. द प्रॅक्टिकल एक्सरसाइज. पुस्तकातील पहिल्या दिवसाचा मुख्य सराव म्हणजे तुमच्या आयुष्यात आजवर मिळालेल्या सर्व पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. लेखिका सुचवतात की एका कागदावर किंवा तुमच्या पाकिटातील एका नोटेवर हे वाक्य लिहा. माझ्या आयुष्यात आजवर मला मिळालेल्या सर्व पैशांबद्दल मी आभारी आहे. हे वाक्य केवळ वाचू नका, तर ते पैसे मिळाल्यावर तुम्हाला जो आनंद आणि सुरक्षितता मिळाली होती ती पुन्हा अनुभवा. जेव्हा तुम्ही जुन्या पैशांसाठी मनापासून आभार मानता तेव्हा तुम्ही तुमच्या भविष्यातील श्रीमंतीचे दरवाजे उघडत असता. 4. कृतज्ञता हाच खरा श्रीमंतीचा मॅग्नेट. जेव्हा तुम्ही पैशांबद्दल कृतज्ञ असता तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी बदलते. तुम्ही तक्रारीच्या ऊर्जेतून बाहेर पडून आनंदाच्या ऊर्जेत प्रवेश करता. रोंडा बर्न म्हणतात की कृतज्ञता ही पैशांसाठी एका चुंबकासारखी वेल्थ मॅग्नेट काम करते. तुम्ही जेवढे जास्त कृतज्ञ व्हाल तेवढ्या जास्त संधी आणि पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. रोंडा बर्न यांच्या काउंटडाऊन टू रिचेस या पुस्तकातील दुसरा दिवस आपल्या आर्थिक मानसिकतेत एक मोठा बदल घडवून आणण्यासाठी डिझाईन केला आहे. आपण सहसा बिलं आली की चिडचिड करतो किंवा तणावात येतो, पण हीच नकारात्मक भावना पैशाला आपल्यापासून लांब ढकलते. दिवस 2. बिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जेव्हा एखादे बिल, उदाहरणार्थ वीज बिल, भाडे किंवा फोन बिल आपल्या हातात येते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया अरे देवा, अजून एक खर्च अशी असते. लेखिका सांगतात की तक्रार करणे हे गरिबीचे लक्षण आहे, तर कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड ही श्रीमंतीची सुरुवात आहे. 1. बिलांमागील सेवेचा विचार करा. बिल म्हणजे केवळ तुमच्या खिशातून जाणारे पैसे नाहीत, तर ते तुम्ही आधीच उपभोगलेल्या एखाद्या सेवेचे मूल्य आहे. जर तुम्ही वीज बिल भरत असाल तर त्या बदल्यात तुम्हाला मिळालेला प्रकाश, पंखा आणि एअर कंडिशनिंगच्या सुखाबद्दल कृतज्ञ व्हा. जर तुम्ही इंटरनेटचे बिल भरत असाल तर विचार करा की त्या इंटरनेटमुळे तुम्ही जगाशी जोडले गेलात, ज्ञान मिळवले किंवा मनोरंजन केले. 2. जादुई कृती. द मॅजिक ॲक्शन. रोंडा बर्न एक सोपी पण प्रभावी पद्धत सुचवतात.
भरलेल्या बिलांसाठी तुमच्याकडे असलेल्या जुन्या किंवा नुकत्याच भरलेल्या बिलावर मोठ्या अक्षरात लिहा, थँक यू, पेड. हे करताना खरोखर समाधान अनुभवा की तुमच्याकडे ते भरण्याची क्षमता होती. न भरलेल्या बिलांसाठी जे बिल अजून भरायचे आहे त्यावर लिहा, थँक यू फॉर द मनी. जरी तुमच्याकडे आत्ता पैसे नसले तरी ते भरण्यासाठी लागणारे पैसे तुमच्याकडे येणार आहेत या विश्वासाने कृतज्ञता व्यक्त करा. महत्वाचा विचार, जेव्हा तुम्ही बिल भरताना आनंदी असता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला संदेश देता की तुमच्याकडे पैशांचा ओघ सतत सुरू आहे. तुमची ही बदललेली फ्रिक्वेन्सी अधिक संपत्ती आकर्षित करते. उद्या जेव्हा तुमच्याकडे कोणतेही बिल येईल तेव्हा कपाळावर आठ्या न आणता त्यातून मिळालेल्या सुविधेसाठी मनापासून थँक्यू म्हणा. दिवस 3, जादुई चेक, द मॅजिक चेक. रॉन्डा बर्न सांगतात की जर तुम्हाला एखादी ठराविक रक्कम आकर्षित करायची असेल तर जादुई चेक हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. हा केवळ कागद नसून तुमच्या आर्थिक समृद्धीचा एक मॅग्नेटिक पुरावा आहे. कसे करावे? स्वतःच्या नावाचा एक काल्पनिक चेक तयार करा. त्यावर तुम्हाला हवी असलेली अचूक रक्कम, आजची तारीख आणि ती रक्कम कशासाठी हवी आहे हे स्पष्टपणे लिहा. तो चेक हातात घेतल्यावर तुम्हाला तो पैसा खरंच मिळाला आहे असा तीव्र आणि जिवंत आनंद अनुभवा. दिवसातून किमान 2 ते 3 वेळा हा चेक अशा भावनेने पहा की जणू काही ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. लेखिकेनुसार ब्रह्मांड तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या भावनांना प्रतिसाद देते. जेव्हा तुम्ही मिळाले आहे या आनंदात असता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने पैशांना आकर्षित करता. ही कृती तुमच्या मनाला अभावाची जाणीव होऊ न देता समृद्धीचा स्वीकार करायला लावते. लक्षात ठेवा, तुमची कृतज्ञता जितकी खरी तितक्या लवकर तो पैसा तुमच्याकडे येईल. दिवस 4, श्रीमंतीचा अनुभव, फीलिंग वेल्थी. श्रीमंती ही केवळ बँक बॅलन्समध्ये नसून ती तुमच्या भावनेत असते. रोंडा बर्न सांगतात की ब्रह्मांड तुमच्या केवळ विचारांना नाही तर तुमच्या भावनांना प्रतिसाद देते. जोपर्यंत तुम्हाला आतून श्रीमंत वाटत नाही तोपर्यंत बाह्य जगात समृद्धी येणार नाही. कसे करावे? तुमच्या सभोवतालच्या अशा गोष्टींकडे लक्ष द्या ज्या लक्झरी किंवा यश दर्शवतात. जेव्हा तुम्ही एखादी आलिशान गाडी किंवा मोठे घर पाहता तेव्हा माझ्याकडे हे नाही अशी नकारात्मक भावना ठेवू नका. उलट त्या गोष्टीच्या अस्तित्वाबद्दल आनंद व्यक्त करा आणि हे माझ्यासाठीही शक्य आहे असा विचार करा. स्वतःला श्रीमंत वाटण्यासाठी छोटे बदल करा. तुमचे घर आवरून स्वच्छ ठेवा, तुमचे सर्वोत्तम कपडे घाला आणि स्वतःला एखाद्या यशस्वी व्यक्तीसारखी वागणूक द्या. जेव्हा तुम्ही श्रीमंत असल्याचा अभिनय करता आणि तो जिवंतपणे अनुभवता तेव्हा तुम्ही यशाच्या फ्रिक्वेन्सीवर असता. लक्षात ठेवा, तुमची आजची भावनाच उद्याची श्रीमंती निश्चित करते. दिवस 5, उदार व्हा, बी जेनरस. रॉन्डा बर्न सांगतात की देणे ही श्रीमंतीची सर्वात मोठी ओळख आहे. जेव्हा तुम्ही कोणाला काही देता तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला आणि ब्रह्मांडाला एक शक्तिशाली संदेश देता, माझ्याकडे भरपूर आहे. उदार होण्यासाठी तुमच्याकडे लाखो रुपये असण्याची गरज नाही. आज दिवसभरात कोणाला तरी छोटीशी मदत करा. एखाद्या गरजूला जेवण द्या किंवा हॉटेलमध्ये वेटरला आनंदाने टिप द्या. महत्वाचं म्हणजे देताना तुमच्या मनात पैसे कमी होतील अशी भीती नसावी, तर दुसऱ्याला मदत केल्याचा आनंद असावा. जेव्हा तुम्ही मोकळ्या हाताने आणि आनंदाने देता तेव्हा तुम्ही पैशांचा प्रवाह मोकळा करता. लेखिकेनुसार तुम्ही जे देता ते तुमच्याकडे अनेक पटींनी परत येते. अभाव मानणारे लोक पैसे नेहमी पकडून ठेवतात, पण समृद्ध लोक ते प्रवाहात ठेवतात. त्यामुळे आज आनंदाने द्या आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संपत्तीचा मार्ग मोकळा करा. दिवस 6, ईर्ष्या सोडा, स्टॉप एन्व्ही. रोंडा बर्न सांगतात की जेव्हा तुम्ही दुसऱ्याची नवीन गाडी, घर किंवा यश पाहून मनात ईर्ष्या, एन्व्ही निर्माण करता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला सांगत असता की माझ्याकडे हे नाही आणि मी हे मिळवू शकत नाही. ही अभावाची भावना पैशाला तुमच्याकडे येण्यापासून रोखते. कसे करावे? जेव्हा तुम्ही कोणाचे यश पाहता तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की जर ते त्यांच्यासाठी शक्य आहे तर ते तुमच्यासाठीही शक्य आहे. त्यांच्या यशाबद्दल मनापासून आनंद व्यक्त करा आणि म्हणा, हे किती छान आहे, मी त्यांच्या यशाबद्दल कृतज्ञ आहे. ईर्ष्या करणे म्हणजे स्वतःच्या श्रीमंतीचा मार्ग स्वतःच बंद करणे होय. या उलट इतरांच्या यशात सहभागी होणे म्हणजे तुम्ही त्या समृद्धीच्या फ्रिक्वेन्सीशी स्वतःला जोडून घेणे आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा आदर आणि कौतुक करता तीच गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होते. त्यामुळे आजपासून इतरांच्या श्रीमंतीकडे रागाने नाही तर आनंदाने आणि इन्स्पिरेशन म्हणून पहा. दिवस 7, सकारात्मक शब्द, पॉझिटिव्ह वर्ड्स अबाउट मनी. लेखिका रॉन्डा बर्न सांगतात
की तुमचे शब्द हे तुमच्या भविष्यातील आर्थिक स्थितीचे आरसे आहेत. आपण पैशांबद्दल जे काही बोलतो तेच आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरते. जर तुम्ही सतत माझ्याकडे पैसे नाहीत किंवा खूप महागाई आहे असे म्हणत असाल तर तुम्ही गरिबीला आमंत्रण देत आहात. आजपासून तुमच्या शब्दकोशातून सर्व नकारात्मक शब्द काढून टाका. त्याऐवजी पैसा माझ्याकडे सहज येतो किंवा माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे नेहमी पुरेसे पैसे असतात, अशा सकारात्मक वाक्यांचा म्हणजेच ॲफर्मेशन्सचा वापर करा. जरी सध्या परिस्थिती कठीण असली तरी तुमचे शब्द विपुलता दर्शवणारे असावेत. लक्षात ठेवा, तुमचे शब्द ही एक ऑर्डर आहे जी तुम्ही ब्रह्मांडाला देत आहात. जेव्हा तुम्ही पैशांबद्दल आदराने आणि आत्मविश्वासाने बोलता तेव्हा तुम्ही श्रीमंतीच्या लहरींशी म्हणजेच व्हायब्रेशन्सशी जुळून घेता. तुमचे शब्द बदला म्हणजे तुमचे बँक बॅलन्स आपोआप बदलेल. दिवस 8. पैशांचा आदर करा. रिस्पेक्ट मनी. रोंडा बर्न सांगतात की पैसा ही एक ऊर्जा आहे आणि ती अशाच लोकांकडे टिकते जे तिचा आदर करतात. जर तुम्ही पैशांची कदर केली नाही तर ते तुमच्या आयुष्यातून निघून जाण्याचे मार्ग शोधतात. पैशांचा आदर करणे म्हणजे केवळ ते जतन करणे नव्हे तर त्यांना कशा प्रकारे हाताळता यावरही ते अवलंबून असते. तुमच्या पाकिटाकडे लक्ष द्या. त्यात नोटा चुरगळलेल्या आहेत का की त्या नीट क्रमाने लावल्या आहेत? नोटांना कधीही चुरगळू नका किंवा खिशात अस्ताव्यस्त टाकू नका. तुमच्या पाकिटातील अनावश्यक कचरा, जुन्या पावत्या काढून टाका आणि पैशांसाठी एक स्वच्छ आणि आदरयुक्त जागा तयार करा. जेव्हा तुम्ही पैशांना प्रेमाने आणि नीटनेटके ठेवता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला सांगता की तुम्ही श्रीमंती सांभाळण्यासाठी पात्र आहात. पैशांचा आदर करणे म्हणजे तुमच्या कष्टाचा आणि तुम्हाला मिळालेल्या संधींचा आदर करणे होय. आजच तुमचे पाकिट नीट करा आणि पैशांशी एक नवीन आदराचे नाते निर्माण करा. दिवस 9. विपुलता शोधा. लुक फॉर अबंडन्स. लेखिका रोंडा बर्न सांगतात की आपण अनेकदा जगाकडे कमतरतेच्या नजरेतून पाहतो, पण जर तुम्ही निसर्गाकडे पाहिले तर तुम्हाला सर्वत्र विपुलता म्हणजेच अबंडन्स दिसेल. ब्रह्मांडात कशाचीही कमतरता नाही हे समजून घेणे श्रीमंतीकडे जाणारे मोठे पाऊल आहे. कसे करावे? आज घराबाहेर पडल्यावर जाणीवपूर्वक अशा गोष्टी पहा ज्यांची संख्या मोजता येणार नाही. झाडांची अगणित पाने, बागेतील हजारो फुले, आकाशातील तारे किंवा समुद्रातील पाण्याचे थेंब पहा. ही निसर्गाची श्रीमंती आहे. जेव्हा तुम्ही ही विपुलता पाहता तेव्हा तुमच्या मनातील माझ्याकडे कमी पडेल ही भीती नष्ट होते. जेव्हा तुम्ही स्वतःला या अफाट विश्वाचा भाग समजता तेव्हा तुम्हाला जाणीव होते की पैशांचा पुरवठाही असाच अमर्याद आहे. तुमच्या मनाला श्रीमंतीच्या दर्शनाची सवय लावा. जितकी जास्त विपुलता तुम्ही जगात पाहाल तितकी जास्त समृद्धी तुमच्या स्वतःच्या आयुष्यात आकर्षित होईल. जग श्रीमंत आहे हे मान्य करणे म्हणजे स्वतः श्रीमंत होण्यासारखेच आहे. दिवस 10. कल्पनाशक्तीचा वापर. व्हिज्युअलायझेशन. लेखिका रोंडा बर्न म्हणतात की कल्पनाशक्ती हे संपत्ती निर्माण करण्याचे सर्वात शक्तिशाली इंजिन आहे. तुमचे मन ज्या गोष्टीचे चित्र स्पष्टपणे पाहू शकते तेच तुमचे आयुष्य प्रत्यक्षात निर्माण करते. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला आधी तुमच्या मानसिक डोळ्यांनी ते यश पाहावे लागेल. हे कसे करावे? दिवसभरात 10 मिनिटे शांत बसा आणि डोळे मिटून अशा जगाची कल्पना करा जिथे तुमच्याकडे मुबलक पैसा आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरात फिरत आहात, तुमच्या आवडत्या गाडीचे स्टिअरिंग हातात धरले आहे किंवा तुमच्या बँक खात्यातील वाढलेला आकडा पाहत आहात. असे दृश्य जिवंतपणे पहा. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करताना तुम्हाला जो थ्रिल आणि आनंद मिळेल तो आत्ताच मनापासून अनुभवा. तुमचे अंतर्मन वास्तव आणि कल्पना यातील फरक ओळखू शकत नाही. जेव्हा तुम्ही वारंवार यशाची कल्पना करता तेव्हा तुमचे मन त्या परिस्थितीला आकर्षित करण्यासाठी मार्ग शोधू लागते. कल्पनाशक्ती हा केवळ विचार नसून ती तुमच्या भविष्यातील श्रीमंतीची मेंटल रिहर्सल आहे. दिवस 11. आनंदाने खर्च करणे. स्पेंड विथ जॉय. रोंडा बर्न सांगतात की पैसा खर्च करतानाची तुमची भावना ठरवते की तो पैसा तुमच्याकडे परत येईल की नाही. आपण अनेकदा पैसे देताना कपाळावर आठ्या आणतो किंवा आता पैसे कमी झाले असा विचार करतो. ही नकारात्मकता पैशांचा प्रवाह थांबवते. कसे करावे? आजपासून जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी कराल किंवा कोणाला पैसे द्याल तेव्हा ते आनंदाने द्या. विचार करा की या पैशांमुळे कोणाचे तरी घर चालणार आहे किंवा तुम्हाला हवी असलेली सेवा मिळणार आहे. पैसे देताना मनात म्हणा, हे पैसे आनंदाने जात आहेत आणि 10 पटीने परत येणार आहेत. जेव्हा तुम्ही आनंदाने खर्च करता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला सांगता की तुमच्याकडे पैशांचा साठा मुबलक आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन पैशांना आकर्षित करणारे चुंबकीय क्षेत्र तयार करतो. लक्षात ठेवा, पैसा हा वाहता राहिला पाहिजे आणि तो जेवढ्या आनंदाने वाहेल तेवढ्याच वेगाने तो तुमच्याकडे परत येईल. दिवस 12. आर्थिक अडथळे दूर करणे. क्लिअर मनी ब्लॉक्स. लेखिका रोंडा बर्न सांगतात की अनेकदा आपल्या प्रगतीत बाह्य जग नाही तर आपले स्वतःचे नकारात्मक विचार अडथळे निर्माण करतात. पैसा सर्व पापांचे मूळ आहे किंवा श्रीमंत लोक वाईट असतात अशा जुन्या धारणा आपल्या मनात खोलवर रुजलेल्या असतात. यालाच मनी ब्लॉक्स म्हणतात.
आज शांतपणे बसून विचार करा की पैशांबद्दल तुमचे खरे मत काय आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पैसा मिळवणे खूप कठीण आहे, तर ही धारणा बदलून पैसा मिळवणे सोपे आणि नैसर्गिक आहे असा विचार करा. तुमच्या मनातील हे जुने चुकीचे प्रोग्रामिंग ओळखा आणि ते कृतज्ञतेने खोडून टाका. जेव्हा तुम्ही हे मानसिक अडथळे दूर करता, तेव्हा तुम्ही पैशांसाठी तुमचा मार्ग मोकळा करता. संपत्तीवर तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे हे मान्य करा. तुमचे मन जेवढे स्वच्छ आणि सकारात्मक असेल, तेवढ्याच वेगाने श्रीमंती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. स्वतःला यशासाठी परवानगी द्या. दिवस 13. संधींकडे लक्ष द्या. नोटीस ऑपॉर्च्युनिटीज. लेखिका रॉन्डा बर्न सांगतात की जेव्हा तुम्ही कृतज्ञतेचा सराव सुरू करता, तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला श्रीमंत होण्याच्या नवनवीन संधी, ऑपॉर्च्युनिटीज दाखवू लागते. अनेकदा या संधी आपल्या समोरच असतात, पण नकारात्मक विचारसरणीमुळे आपण त्या पाहू शकत नाही. हे कसे करावे? आजचा दिवस एक शोधक म्हणून जगा. तुमच्या कामात काही नवीन कल्पना सुचतीये का? कोणाशी तरी बोलताना व्यवसायाची नवीन संधी मिळतीये का? किंवा एखादा असा मार्ग दिसतोय का ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकेल? या छोट्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. ब्रह्मांडाकडून मिळणाऱ्या या कल्पना म्हणजे तुमच्या प्रार्थनेचे उत्तर असू शकते. लक्षात ठेवा, श्रीमंती केवळ आकाशातून पडत नाही, तर ती कल्पना आणि कृतीच्या रूपात येते. जेव्हा तुम्ही जागरूक राहता, तेव्हा तुम्हाला जाणवेल की प्रगतीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. प्रत्येक नवीन संधीसाठी थँक्यू म्हणा आणि आत्मविश्वासाने पुढचे पाऊल टाका. तुमची जागरूकता हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. दिवस 14. पैशांचा चुंबक बना. बिकम अ मनी मॅग्नेट. लेखिका रोंडा बर्न सांगतात की तुम्ही बाह्य जगात जे शोधत आहात ते प्रत्यक्षात तुमच्या ऊर्जेमध्ये लपलेले आहे. जेव्हा तुम्ही प्रेम, आनंद आणि कृतज्ञतेच्या भावनेत असता, तेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या एक मॅग्नेट, चुंबक बनता, ज्याकडे पैसा स्वतःहून आकर्षित होतो. हे कसे करावे? आज जाणीवपूर्वक स्वतःला आनंदी ठेवा. जेव्हा तुम्ही आनंदी असता, तेव्हा तुमची व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी उच्च असते. अशा स्थितीत तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतात आणि योग्य लोक तुमच्या आयुष्यात येतात. स्वतःला सांगा, मी पैशांसाठी एक शक्तिशाली चुंबक आहे आणि आज मला अनपेक्षित मार्गांनी समृद्धी मिळत आहे. तुमच्याकडे जेवढी जास्त शांती आणि समाधान असेल, तेवढा जास्त पैसा तुमच्याकडे खेचला जाईल. अभावाच्या चिंतेतून बाहेर पडा आणि मिळाल्याच्या उत्साहात राहा. लक्षात ठेवा, लोखंड जसे चुंबकाकडे धावते, तसेच यश आणि संपत्ती एका आनंदी आणि कृतज्ञ व्यक्तीकडे धावत येते. तुमची सकारात्मकताच तुमच्या श्रीमंतीचे आकर्षण केंद्र आहे. दिवस 15. भीतीवर मात करा. ओव्हरकम फिअर. लेखिका म्हणतात की पैशांच्या बाबतीत वाटणारी भीती ही प्रत्यक्षात भविष्यातील एका कल्पित अभावाचे चित्र असते. माझ्याकडे पैसे संपले तर, किंवा मी कर्ज कसे फेडणार, यांसारख्या भीतीदायक विचारांमुळे आपण कळत न कळत गरिबीलाच आकर्षित करत असतो. भीतीवर मात कशी करावी? 1. जागरूकता. जेव्हा जेव्हा पैशांची भीती मनात येईल, तेव्हा ती ओळखा आणि स्वतःला सांगा की ही केवळ एक कल्पना आहे, वास्तव नाही. 2. कृतज्ञता हेच औषध. भीती घालवण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे कृतज्ञता. भीती वाटू लागताच तुमच्याकडे सध्या असलेल्या गोष्टींची यादी करा आणि त्यासाठी आभार माना. कृतज्ञता आणि भीती एकाच वेळी मनात राहू शकत नाहीत. 3. विश्वासाचा सराव. ब्रह्मांड तुमची काळजी घेण्यासाठी सदैव तयार आहे, यावर श्रद्धा ठेवा. भीतीला विश्वासाने बदला. महत्वाचा विचार. भीती म्हणजे नकारात्मकतेवर ठेवलेला विश्वास आहे. त्याऐवजी ब्रह्मांड माझ्या सर्व गरजा पूर्ण करत आहे, या सकारात्मकतेवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही निर्भय होऊन पैशांकडे पाहता, तेव्हाच खऱ्या अर्थाने समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. दिवस 16. तुमच्या उत्पन्नाचे कौतुक करा. ब्लेस युअर इन्कम. आपण आपल्या उत्पन्नाबद्दल तक्रार करतो, तेव्हा आपण समृद्धीचा मार्ग रोखतो. पगार खूप कमी आहे किंवा इतक्या पैशात काय होणार, हे शब्द गरिबीला आमंत्रण देतात. याउलट तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुपयाचे कौतुक करणे हा श्रीमंतीचा सोपा मार्ग आहे. हे कसे करावे? आज तुम्हाला मिळणाऱ्या पगारासाठी, कमिशनसाठी किंवा व्यवसायातील नफ्यासाठी मनापासून कृतज्ञ व्हा. तो आकडा कितीही लहान असला तरी तो तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. तुमच्या उत्पन्नाच्या स्रोताला, म्हणजेच तुमची नोकरी किंवा व्यवसाय, याला मनापासून आशीर्वाद द्या. विचार करा की या कामामुळेच तुमच्या घरात अन्न आणि सुखसोयी येत आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या उत्पन्नाबद्दल कृतज्ञ असता, तेव्हा तुम्ही त्या पैशांमधील चुंबकीय शक्ती वाढवता. ज्या गोष्टीचे आपण मनापासून कौतुक करतो, ती गोष्ट नैसर्गिकरित्या वाढत जाते. तुमच्या उत्पन्नाचा आदर करा, म्हणजे ब्रह्मांड तुम्हाला अधिक उत्पन्न मिळवून देण्याचे नवीन मार्ग दाखवेल. दिवस 17. श्रीमंतीच्या बातम्यांचा आनंद घ्या. सेलिब्रेट वेल्थ न्यूज. जेव्हा आपण दुसऱ्याचे यश किंवा श्रीमंती पाहून आनंद व्यक्त करतो, तेव्हा आपण ब्रह्मांडाला संकेत देतो की आपल्यालाही तीच गोष्ट हवी आहे. अनेकदा लोक इतरांच्या प्रगतीबद्दल ऐकून मत्सर करतात, पण ही भावना श्रीमंतीला आपल्यापासून दूर ढकलते. हे कसे करावे?
आज जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी नवीन खरेदीबद्दल, लॉटरी लागल्याबद्दल किंवा व्यवसायातील नफ्याबद्दल ऐकाल, तेव्हा मनापासून आनंद व्यक्त करा. त्या व्यक्तीचे यश हे एक प्रमाण आहे की समृद्धी या जगात अस्तित्वात आहे आणि ती तुमच्यासाठीही उपलब्ध आहे. जर त्यांच्यासाठी हे शक्य आहे तर माझ्यासाठीही आहे, असा सकारात्मक विचार करा. जेव्हा तुम्ही श्रीमंतीच्या बातम्यांचा उत्सव साजरा करता, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या यशाच्या फ्रिक्वेन्सीवर नेता. दुसऱ्याच्या संपत्तीबद्दल कृतज्ञ होणे हा स्वतः श्रीमंत होण्याचा एक जलद मार्ग आहे. जगातील प्रत्येक यशाकडे तुमच्या स्वतःच्या आगामी यशाची पूर्वसूचना म्हणून पहा आणि उत्साहाने त्याचे स्वागत करा. दिवस 18. मॅजिक रॉक, द मॅजिक रॉक विथ मनी. लेखिका रॉन्डा बर्न यांनी सुचवलेला हा सराव तुमच्या अंतर्मनाला श्रीमंतीसाठी प्रोग्रॅम करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. मॅजिक रॉक हा केवळ एक छोटा दगड नसून तो तुमच्या कृतज्ञतेचे केंद्रबिंदू म्हणून काम करतो. हे कसे करावे? रात्री झोपण्यापूर्वी तुमचा मॅजिक रॉक हातात धरा आणि डोळे मिटून दिवसभरात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टींची आठवण करा. विशेषतः पैशांच्या बाबतीत घडलेल्या सर्वात चांगल्या घटनेवर लक्ष केंद्रित करा. मग ते अनपेक्षित मिळालेले पैसे असोत, बिलावर मिळालेली सवलत असो किंवा एखादी मोफत मिळालेली वस्तू असो. त्या एका घटनेसाठी मनापासून थँक्यू म्हणा आणि मगच झोपी जा. या सरावाचा फायदा असा होतो की तुम्ही नकारात्मक विचारांऐवजी समृद्धीच्या विचारांसह झोपता. तुमचे अंतर्मन रात्रीच्या वेळी त्याच विपुलतेच्या भावनेवर काम करते. जेव्हा तुम्ही रोज रात्री पैशांच्या बाबतीत घडलेल्या चांगल्या गोष्टी शोधता, तेव्हा तुमचे मन आपोआप जास्तीत जास्त सकारात्मक घटनांना आकर्षित करू लागते. लक्षात ठेवा, रात्रीची शेवटची भावनाच तुमच्या उद्याची श्रीमंती ठरवते. दिवस 19. स्वतःला यशासाठी पात्र समजा. अनेकदा आपण श्रीमंत न होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला आतून असे वाटते की आपण त्या यशासाठी लायक किंवा पात्र नाही आहोत. जर तुमच्या मनात स्वतःबद्दल न्यूनगंड असेल तर ब्रह्मांड तुम्हाला हवी ती समृद्धी देऊ शकत नाही. कसे करावे? आज आरशासमोर उभे राहा आणि स्वतःच्या डोळ्यात पाहून आत्मविश्वासाने म्हणा, मी मुबलक श्रीमंती आणि यशासाठी पूर्णपणे पात्र आहे. हे केवळ शब्द नाहीत तर तुमच्या अस्तित्वाचे सत्य आहे. तुम्ही या अफाट विश्वाचा एक अंश आहात आणि निसर्गातील सर्व संपत्तीवर तुमचा अधिकार आहे. तुमच्या जुन्या चुका किंवा भूतकाळातील अपयश तुमची पात्रता ठरवत नाहीत. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता आणि स्वतःचा आदर करता, तेव्हाच जग आणि पैसा तुम्हाला महत्त्व देऊ लागते. श्रीमंती मिळवण्यासाठी आधी स्वतःच्या नजरेत श्रीमंत व्हा. विश्वास ठेवा की तुम्ही उत्तम आयुष्य जगण्यासाठीच जन्माला आला आहात. तुमची पात्रतेची भावनाच तुमच्या आयुष्यातील आर्थिक मर्यादा तोडून टाकेल. दिवस 20. इतरांना श्रीमंत होण्यास मदत करा. श्रीमंतीचा एक वैश्विक नियम आहे, तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे परत येते. जेव्हा तुम्ही इतरांच्या आर्थिक प्रगतीसाठी मनापासून मदत किंवा प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात स्वतःच्या आयुष्यातील समृद्धीचा प्रवाह मोकळा करत असता. हे कसे करावे? आज जाणीवपूर्वक कोणाचे तरी काम वाढवण्यासाठी मदत करा. एखाद्या लहान व्यावसायिकाकडून वस्तू खरेदी करा. कोणाच्या तरी चांगल्या सेवेबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करा किंवा एखाद्या गरजूला प्रगतीसाठी योग्य सल्ला द्या. जर तुम्ही कोणाला आर्थिक मदत करू शकत नसाल तर किमान त्यांच्या यशासाठी मनापासून शुभेच्छा द्या. तुमच्या मनात इतरांबद्दल त्यांचेही भले व्हावे ही भावना असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या समृद्धीसाठी निमित्त बनता, तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला अधिक समृद्ध करण्यासाठी मार्ग शोधते. देणे हे केवळ पैशांचे नसते, तर ते चांगल्या विचारांचे आणि आशीर्वादाचेही असू शकते. लक्षात ठेवा, आपण जे पेरणार आहोत तेच आपण कापणार आहोत. दुसऱ्याच्या यशात सहभागी व्हा आणि स्वतःच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. दिवस 21. 21 दिवसांचा संकल्प. आज तुमचा हा अद्भुत प्रवास पूर्ण झालाय. लेखिका रॉन्डा बर्न सांगतात की 21 दिवस ही केवळ एक सुरुवात आहे. कोणत्याही सवयीला तुमच्या रक्तामध्ये आणि विचारांमध्ये भिनवण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागतो. आज तुम्ही एक अशा स्तरावर पोहोचला आहात जिथे तुमची आर्थिक विचारसरणी पूर्णपणे बदलली आहे. आता पुढे काय? कृतज्ञता हा काही दिवसांचा सराव नसून ती एक जीवनशैली आहे. आज स्वतःला वचन द्या की तुम्ही पैशांबद्दल कधीही नकारात्मक बोलणार नाही किंवा विचार करणार नाही. तुम्ही आता एक वेल्थ मॅग्नेट बनला आहात. जो आनंद आणि विश्वास तुम्ही गेल्या 21 दिवसांत अनुभवला आहे तोच कायम ठेवा. शेवटचा मंत्र, तुमचे मन आता समृद्धीच्या लहरींशी जुळले आहे. यापुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला पैशांची गरज भासेल किंवा एखादे आर्थिक संकट येईल, तेव्हा घाबरण्याऐवजी या 21 दिवसांतील पाठांची उजळणी करा. ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे आणि श्रीमंती तुमच्याकडे येण्यासाठी आतुर आहे. विश्वास ठेवा, कृतज्ञ राहा आणि तुमचे नवीन श्रीमंत आयुष्य भरभरून जगा. आता आपण पाहू याचा प्रॅक्टिकल वापर. हे ऑडिओबुक तुम्ही तुमच्या आयुष्यात उद्यापासून कसे वापरणार? सकाळी उठल्यावर पैसा माझ्याकडे सहज येतो हे वाक्य 10 वेळा म्हणा. खर्च करताना, बिल भरताना थँक्यू फॉर द मनी मनातून म्हणा. झोपण्यापूर्वी आज दिवसभरात पैशांच्या स्वरूपात तुम्हाला जे काही मिळालं त्यासाठी आभार माना.
जेव्हा तुम्ही हे 21 दिवस सलग कराल तेव्हा तुमच्या सभोवतालची परिस्थिती बदलू लागेल, तुम्हाला नवीन संधी दिसू लागतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. तर मित्रांनो, हा होता रॉन्डा बर्न यांच्या काउंटडाऊन टू रिचेस या पुस्तकाचा 21 दिवसांचा अद्भुत प्रवास. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला आणि स्वतःच्या प्रगतीसाठी हे पाऊल उचलले, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. जर तुम्हाला ही बुक समरी आवडली असेल आणि तुम्हाला ही तत्वे प्रत्यक्षात सविस्तर वाचायची असतील तर या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा 21 दिवसांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात काय बदल झाले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या मराठी ग्रोथबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत समृद्ध रहा, आनंदी रहा. धन्यवाद.